राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राजा रामचंद्र भगवान की जय। उधुरण्यात केशरी जय झाला कपी केसरी येरी राहुनी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे। मग ती उधरलेली ती अप्सरा जी होती ती किंवा अशी असणारी ती आकाशामध्ये गेलेली आहे आणि विजय असणारा तिचा झालेला आहे। ती आता हनुमंतरायाला काय बोलती ते ऐका। तुझ्या उपकार हनुमंता कायम अवतरावी भावे आता काही विविध तत्वता सावधानता परिसावे। म्हणजे तुझ्या उपकाराला मी काय परतफेड करू। तुझ्या असणारा माझी त्रिविध तापाची बळवण झालेली आहे। मी तुझ्यासाठी आता एक उपकार असणारा काहीतरी मी तुला सांगते ते एक अशी ती अप्सरा असणारी उतरलेली असणारी हनुमंतरायाला म्हणत आहे। कळी काळात दक्षी नानीसी त्यावरही रामस्मरेसी अहर्निसी डुलत। तुला असणारा शत्रू कोण वैरी कोण दिसत नाही। तू असणारा अहर्नी असणारा राम नाम घेत आहेस तरी तुला कोणी तुझ्या पुढे शत्रू येईल ते तुला काय दिसत नाही। अशी ती अप्सरा असणारी हनुमंतरायाला म्हणत आहे। राम नाम स्मरा पुढे विघ्न काय से बापुढे आश्चर्य देखिले वाडे कोडे तुझे पुढे सांगेन। म्हणाले राम नामा पुढे काय विघ्न ठरेल काय अडथळा येतील ते काय तुला काय बाजू शकणार नाही। तुला मी सांगते अशी ती हनुमंतरायाला म्हणत आहे। तू भावाती राम भक्त नेनसी कपटाची मात निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र। तू असणारा कपट काय जाणशील। तुझ्या मनामध्ये असणारा राम आहे तुला काय कपट दिसणार नाही। तू निष्कपटी असणारा रामाचा निज भक्त आहेस अशी ती असणारी हनुमंतरायाला म्हणत आहे। विनवित असे मी तुझ्या प्रती सावध ऐके कपिपती केवळ कपटाची कपट मूर्ती तू हा राक्षस चित्ती मानावा। मग ती असणारी ते सावध करून उपकार म्हणून असे असणारी हनुमंतरायाला सांगत आहे। तुझ्या मनात काय कपट नाही। ते पुढे असणारा साधुवेश असणारा काळनेमी असणारा कपटी आहे अशी ती हनुमंतरायाला सावध करून ती सांगत आहे। तू रामाचा निज भक्त स्वामी कार्या लागे तू दुक्त अति संकटी दूरपंथ रमून येत आलासी। तू असणारा रामाचा निज भक्त आहेस। तू तुझ्या स्वामीचं कार्य पूर्ण करण्यासाठी आलेला आहेस पण त्यात असणारा विघ्न करणारा काळनेमी असणारा कपटी असणारा बसलेला आहे अशी ती सावध करून अप्सरा असणारी हनुमंतरायाला सांगत आहे। ज्यासी म्हणती परम साधू तू हा कपटी मानू जाण राक्षस दुर्बुद्धू तुझं छळवाद करू आला। म्हणाला तू असणारा त्याला जे साधू म्हणत आहेस तू असणारा त्याच्या निष्कपट म्हणत आहेस तू असणारा कपटी असणारा तुला विघ्न कार्यामध्ये करायला असणारा बसलेला काळनेमी आहे अशी ती अप्सरा असणारी हनुमंतरायाला सांगत आहे। रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून येथ ठाकून आला द्रोण पर्वत छळनार्थ तुझ लागे। मग ती म्हणाली की तो असणारा रावणाचा असणारा अतिशय जीवलग असणारा जवळचा मित्र आहे आणि ते तुला असणारा विघ्न बाधा करण्यासाठी येथे आलेला आहे अशी ती हनुमंतरायाला सांगत आहे। हा काळ नेमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरुनी आला तापस वेस अति दुर्गस महापापी। ती तो असणारा काळनेमी असणारा राक्षस आहे पण तो असणारा साधू वेशामध्ये तुझ्या समोर आलेला आहे। तो खूप कपटी आहे तामसी आहे अशी ती अप्सरा असणारी हनुमंतरायाला सांगत आहे। जने याचा विश्वास धरीसी छळन करी लक्षणादेसी छळंत्रेयाची विरासी बहुमायेसी जाण तू जर याचा विश्वास धरलास तू जर साधू म्हणून जर याच्यावर जर विश्वास टाकलास तो त्याच्या मायेमध्ये तुला अडकून फसवील आणि तुझ्या कार्यामध्ये विघ्न करील अशी ती हनुमंतरायाला सावध करून सांगत आहे। जव उद्या येसु भानू तव गोवा
कपी नंदनू का मारावयासी तरुण असा पण करून आला. तो असणारा पणच करून आलेला आहे की तुला एकतर मारणार तरी आहे नाहीतर तो असणारा मरणार तरी असा तो पण करून रावणाशी आलेला आहे अशी ती सांगत आहे. सत्य मानी माझे वचन वंदी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कभी नाथा. तू असणारा माझा विश्वास धर. ते असणारा कपटी असणारा काळ नेहमी तुझ्या समोर आहे. तू का त्याचा विश्वास करू नको अशी ती असणारी हनुमंतरायाला सांगत आहे. ऐसे बोलणी सुंदरी गेली अंतरिक्ष अंतरी चाकाटला तो अंतरी कपी केसरी अति स्मित. मग ती अशी असणारी सांगून असणारी आकाशात असणारी ती अप्सरा निघून गेलेली आहे पण मनामध्ये असणारे हनुमंतराय असणारे आश्चर्यचकित झालेले आहेत. गेली असता अंगना आश्चर्यवर्धने कपी नंदना विचार धरिला निज मना दष्ट न लागोनी. मग असणारे मनामध्ये हनुमंतराय विचार करत आहेत ती बोललेलं जर खरंच आहे का विश्वास धरू का नको का कपटी आहे का निष्कपटी आहे असा हनुमंतराय मनामध्ये विचार करत आहेत. भायेस मरुनी रघुनाथा राक्षस दृष्ट अवलकिता समूळ उडाली कपटता श्रीरामदूताचे निभेने. मग तो असणारा काळ नेहमीकडे बघत आहे पण असं राम हनुमंतरायाच्या मनामध्ये असणारा कपट काय नाही. त्याच्या मनामध्ये हमेशा रामाचं स्मरण आहे त्याच्यामुळे त्याला काय ते कपट दिसत नाही असे हनुमंतराय मनामध्ये विचार करत आहेत. देख ना होऊन या देही पाहणे पाहता ठाई रचित नाही दृष्टा तोही हरपे. हा वाचवायचे काय. शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगर्भिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. पुंडलिक वरदे हरिष्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम श्री रामचंद्र भगवान की जय. निषेध सोळा नंबर देखना होऊन यादी देखना होऊन आदेही पाने पाताच ठाई. कुठे दृष्टे दृष्टा त्वच नाही द्रष्टा तोही हरपे. तो असणारा त्याच्याकडे बघत आहे पण त्याच्या दृष्टीला काय हनुमंतरायाच्या कपट नाही. द्रष्टाच्या मनामध्ये काहीच येत नाही असे हनुमंतरायाला दिसत आहे. द्रष्टा हरपणे पायी दर्शन नुरीच काही भावनेशी ठाव नाही वेगळे काही दिसेना. त्याला तिथं काय दृष्टच असं वाटत नाही पण त्याच्या मनामध्ये काही भावनाच नाही आणि कपट काय त्याला दिसत नाही. सगळं असणारं सारखं दिसत आहे अशी हनुमंतरायाची बुद्धी तिथे दिसत आहे. होय प्रकृष्णा तरी भाषी दशाची आभाना झाली त्रिपुरीशी बळवना कपट चिन्ह ते कैचे. जसे असणार त्याची हनुमंतराय असणारे निजभक्त असल्यामुळे त्याची त्रिविध तापाची बोळवण झालेली आहे. त्यांना कोण शत्रू काय कोण वैरी काय कोण चांगलं काय आणि कोण वाईट काय असं काय त्या हनुमंतरायाला दिसत नाही. एक श्रीराम नामासाठी उडती कपटाच्या पोटी तो श्रीराम कपट निष्ठी कपट गोष्टी तेथे कैसी. तो असणारा श्रीरामाचा भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त असल्यामुळं त्याच्या मनामध्ये काही कपट वासना काहीच नाही आणि त्याच्यामध्ये कपट कसं येणार असे इथं कवी करते म्हणत आहेत. निर्धारोनी पाय तो कपिंद्र दिशे राक्षस भया सुर मा पापी दुराचार त्याशी सत्वर मारे. मग असणारं लक्ष करून असं रामाचं स्मरण करून हनुमंतराय त्याच्याकडे पाहत आहे. मग म्हणत हा तर महापापी दुराचारी असणारा राक्षस आहे याला मी मारीन असे हनुमंतराय म्हणत आहेत.
तेने साधनो पुरुषार्थ करू आला तुझा करू आला माझा घात ती बळी रामदूत त्याचा निपांत करे. तो असणारा पुरुषार्थ साधून आलेला आहे की तो असणारा कपट धरून आलेला आहे की या रामाच्या भक्ताला मी मारीन असा तो काळ नेहमी कपट धरून आलेला आहे. असे बोलून कपिंद्र राक्षसा समोर बोलून निष्ठुर सेवानर ससावला. मग त्या काळ नेहमी राक्षसाला असणारा हनुमंतराय बोलून आता त्याच्या पुढे असणारा त्याला काही वेळवाकडं बोलून त्याच्या समोर असणारे हनुमंतराय आलेले आहेत. पापी आणि शाचरा जेने पळशी दुराचारा तुझ्या करीन मी संवारा कपट चारा सांडे परते. अरे पापिया निशाचरा तुला असणारा मी मारीन तुझा असणारा संहार करीन असे असणारे हनुमंतराच्या काळने मी राक्षसाला म्हणत आहेत. धरोनिया ऋषी रूप धरुणी तापस करू आल्लाशी शेळनास आता होई सावकाश करी युदास निज बळे. तू असणारा तापसी असणारा तामसी असणारा राक्षस असणारा ऋषीचं रूप घेऊन माझ्या समोर आलेला आहेस. माझं छळण करण्यासाठी तू आलेला आहेस. पण आताच मी असणारा तुला ओळखलेला आहे. तू युद्धाशी तयार हो असे हनुमंतराच्या काळने मी राक्षसाला म्हणत आहे. हाती त्वरित दिनवाची शिजवे जित्त आणि जाओनी निश्चित करी पुरुषार्थ निजवळे. तू असणारा आज माझ्या हातानं काय वाचणार नाहीस. मी आज माझ्या हातानं तुझा संहार करीन असे हनुमंतराय काळने मी राक्षसाला म्हणत आहे. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी परती साठोपचित्ती मांडिला. असणारे हनुमंतराय असे म्हणून असणारे युद्धासाठी असणारे काळने मी राक्षसाच्या समोर असणारे सरसावलेले आहेत आणि युद्ध तयार करण्यासाठी तयार झालेले आहेत. ऐकुनी कपीचे उत्तर काळ नेमी निशाचर दरी विक्राळ शरीराती भयासूर वासत. असं असणार काळनेमी असणारा हनुमंतरायचं उत्तर ऐकून आता विक्राळ असणारा भ्यासूर रूप असणारा काळनेमीनं दाखवलेला आहे. योजनी वाढला उंच आळवा योजनी पाच माथाचे भरले कच जैसा वृक्ष सुळ प्राय. असा असणारा आडवा उभायच्या योजनेपर्यंत असणारा तो भ्यासूर असणारा काळनेमी राक्षस वाढलेला आहे. आणि जसं असणारा झाड असणारा वडाचं जसं रवून ठेवल्यानं असं जसं मोठं बेसूर दिसतंय तसं असणारा रवून असणारा काळनेमी राक्षस तेथे बसलेला आहे. आटई दाडा समसमी तमासाचे चाखळे अंत सगळी शुद्ध निथळत कैसा भासत भयासू. असा भ्यासूर असणारा काळनेमी राक्षस आहे. त्याच्या अकराळ विक्राळ दाडा दिसत आहेत. त्याच्या तोंडातलं मांस असणारं निश्चळ असणारं दिसत आहे. असं विक्राळ रूप असणारं त्या काळनेमी राक्षसानं आता घेतलेलं आहे. भोवयांतरी बुबळे फोन जैसा दगदगीत इंगळ तैसे दिसत नेत्र गोळ अति विक्राळ कृती. असा असणारा त्या काळनेमीत असणारा भ्यासूर रूप झालेला आहे. त्याचे डोळे असणारे इंगळासारखे रगरगीत दिसत आहेत. भोया त्याचे अकराळ विक्राळ दिसत आहेत. असा विक्राळ आकृती असणारी त्या भ्यासूर असणारी काळनेमीची झालेली आहे. तैसा मेघ गडगडला तैसा निचाचर गरजला ओलती हो धावणे धावनला हनुमना दृष्टी लक्षोने. जसा असणारा मेघ असणारा गडगड करीत येतो. जसा असणारा आकाशामध्ये विजा लकलक करीत येतात. गडगड असणारा आभाळ वाजते तसा असणारा त्या काळनेमीन असणारा हनुमंतरायाला बघितल्याबरोबर गडगड असणारा आवाज झालेला आहे. प्रतापदे कुणी निशाचरी वेदी वाढला कपी केसरी दायोजन गगनांतरी उसळून दुरी चालिला.